नमस्कार बालमित्रांनो. बघा आज आपण काय करणार आहोत? लॅटिस पद्धतीने गुणाकार शिकणार आहोत. कोणत्या पद्धतीने? लॅटिस पद्धतीने. लॅटिस पद्धतीने गुणाकार शिकणार आहे. बघा सगळ्यात सोपी पद्धत आहे लॅटिस. पण आपल्याला कधी कधी काय होते, लॅटिस पद्धतीने गुणाकार करताना एक जरी अंक चुकला तर आपलं गणित चुकते. म्हणून आपण काळजी घ्यायची की व्यवस्थित त्याची मांडणी करता आली पाहिजे. काय करायचं लॅटिस पद्धतीने करताना? पाहिजे 3 अंकी आहे म्हणून काय करायचं, आपल्याला 4 अंकीचा डबा तयार करायचा. या पद्धतीने पुढे 2 अंकी संख्या आहे म्हणून इथं आपल्याला 2 डबे करायचे. इथं लिहिला गुणाकार. आता लक्ष द्या इकडे, 0 एकक आहे म्हणून आपण इथं 0 लिहिलं. 5 दशक आहे म्हणून इथं काय लिहायचं आपल्याला? 5 50 म्हणून म्हटलं लक्ष द्या. इथं 5 आपल्याला दशक आहे. फिर बोलायचं असेल तर बाहेर जावे. इथं 5 दशक आहे म्हणून काय लिहिलं आपण? 50 लिहायचं आहे, कारण दशकाची किंमत लिहायची आपल्याला. आणि हे काय? शतक आहे. किती लिहिणार? शतक म्हणजे शे. किती शे? 300. हां, इथं किती लिहिणार मग? 300. सही, लक्ष दे. हे गणित आपल्याला चुकता कामा नाही. ही झाली मांडणी. मग आता काय राहिलं? 2 एकक आहे म्हणून इथं 2 लिहिलं. 3 दशक आहे. 3 ची किंमत काय? 30. श्रावणी लक्ष नाही तुझं. 3 ची किंमत 30. बघा म्हणजे हे 30 आणि हे 2 मिळून किती झाले? 32. 300 वरी 50 आणि इथे 0 म्हणजे 350. बघा ही झाली मांडणी. आपण गणित केलेलं नाही अजून, फक्त मांडणी केली. आता आपल्याला काय करायचं? सोप्या पद्धतीनं जरी तुम्हाला पाडा येत नसेल तरी सुद्धा आपल्याला गुणाकार खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला करता येतो. या पद्धतीनं मांडणी, पहिलं मांडणी चांगली करून घ्यायची. मग आता लक्ष द्या इकडे, सर्वजण लक्ष द्या. किती शून्य आहेत हे? 2 आणि हा एक 3. किती शून्य झाले? 3. डोळे झाकून 3 शून्य लिहायचे. बघा मी बारी बारी काढले कारण डबे छोटे आहेत. आता 3 चा पाडा 3 पर्यंत म्हणा. 3 9. 3 3 9. आलं लक्षात? म्हणजे या संख्येने या संख्येला गुणायचं. आता या संख्येने या संख्येला गुणायचं. हे एक 0 आणि हे एक 0. किती शून्य झाले? 2. कुठे लिहायचे? इथं लिहायचे. 3 चा पाडा 5 पर्यंत म्हणा. 3 5 15. बघा ही एक 0 आणि हा एक 0. किती शून्य झाले? 2. आणि 3 0 0. 3 0 0. पुढे बघा यायचं आहे मला एसएमसी मध्ये पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार. हां इकडे बघा वर किती शून्य आहेत रे? 2. मी हां 1.5 वाजता येते. 2 शून्य आहेत. मला 2 चा पाडा 3 पर्यंत. 2 6. वरचा 0 खाली. 2 5 10. आता दोन्ही 0 शून्यच येणार, कारण कोणत्याही संख्येला जर शून्याचा गुणाकार होत असेल किंवा शून्याला जर एखाद्या संख्येने गुणावं लागत असेल तर त्याचा गुणाकार शून्यच येतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता काय करायचं? झालं आता सोपं झालं आपलं. आपल्याला हे सगळे अंक इथं मांडून घ्यायचे आणि त्याची बेरीज करायची. किती आहे? 9000. आता इथं सुद्धा आपल्याला काय करायचं? सुटसुटीत मांडणी करायची म्हणजे आपलं गणित चुकणार नाही. पुढे 1500. शून्याखाली 0 द्या. 5 1 बरोबर. पुढे काय? 600 खाली 100. आता हे 0 0 लिहायची काही गरज नाही, पण तुमच्या माहितीसाठी तुम्ही लिहू शकता. बघा कारण शून्याला काही किंमत नाही म्हणून आपण तिथे लिहायचं नाही. सगळे 0 0 आहेत. काय खाली? 0 0 0 0 0 0. 5 आणि 6 11. 11 ने 12. 12 ला 2. हातचा आला 1. 9 ने 10. 10 ने 11.
किती आलं उत्तर 11,200. आता हे जर आपण जे गणित केले हे लॅटिस पद्धतीने केले. हेच गणित आपण साध्या पद्धतीने करून बघा. साधा गुणाकार तुम्हाला येतोच. बघा दोन्ही शून्य शून्य, बे पंच 10, 10 ला शून्य, 5 ला 1, बे त्रिक 6, 6 ने 7, तीन शून्य शून्य, तीन पाची 15 ला 5 ला 3 त्रिक 9 आणि 1 10, शून्याशी शून्य शून्याशी शून्य, 7 आणि 5 12, 12 ला 2, 5 ला 1, वरचा 1 खाली, वरचा 1 खाली. बरोबर किती आलं 11,200. इथे किती आलं 11,200. बघा कोणतीही पद्धत वाईट नाही, फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला 32 चा पाडा किंवा ही क्रिया करायला वेळ लागतो. आणि या पद्धतीमध्ये काय होतं आपल्याला त्या संख्येचं स्थान कळतं, म्हणजे त्या संख्येची स्थानिक किंमत कळते. आणि इथं कसं आहे 10 पर्यंत जरी पाडे पाठ असले तरी तुम्हाला या पद्धतीने गुणाकार करता येतो. त्याला म्हणायचं लॅटिस पद्धत. पण ह्या पद्धतीमध्ये असे डबे पाडा, मांडणी करा, असं लिहा, हे वेळ जातो. जेव्हा आपण व्यवहारिक पद्धतीमध्ये वापरतो तेव्हा सगळ्यात सोपं पाडापाठ असणं, गणित करण्यापेक्षा डायरेक्ट पाडापाठ असणं सगळ्यात सोपं. आणि नंतर मग ही पद्धत, आणि काल मी जी तुम्हाला सांगितली होती गुणाकाराची झटपट उत्तर कसं काढायचं, ती एक पद्धत आणि नंतर ही पद्धत. पण ताई आपल्याला पेपरमध्ये कोणती पद्धत येते, लॅटिस पद्धत येते. म्हणून आपल्याला लॅटिस पद्धत सुद्धा येणं फार महत्त्वाचं आहे. समजलं? ओके, थँक्यू.